काय आनंद आहे दादा? आनंद भरपूर आहे. आज पाहिजे होता तुम्ही मैदानामध्ये. हो, माझं आता इलेक्शन चालू झाले. दादा आज एखाद्या मोठ्या हिंद केसरी मैदानाला ज्या पद्धतीने फॅन्सची गर्दी असते त्याच पद्धतीने गर्दी मथुरच्या पाठीमागे आहे. आणि आज तुम्ही नसला तरी तुमच्या उपस्थितीमध्ये मोठा जल्लोष आनंद उत्सव साजरा करतायत मैदानामध्ये ते. खूप आनंद वाटतो. पुरंदर केसरीमध्ये आज एक नंबरचा मानकरी झालो आणि नेहमीच्या आमचा मित्र आकाशजी राहुल आज दोन्ही नंदी एकत्र पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि काही दिवसापासून आम्ही खूप दुरावलेलो होतो, पण दोन्ही नंदीमुळे आम्ही एकत्र आलो, त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला. आणि राहुल दादा विशेष म्हणजे कान्हा दादा पण आहेत इथे आणि लवकरच ते म्हणाले मेहरबान आणि मथुर पळणार. दिसेल का आम्हाला ही जोडी लवकर पळताना? हा, मेहरबान कानादाराचाच आहे आणि मथुर पण कानादाराचाच आहे. याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा दुय्यम नाही आहे. माझ्या मनामध्ये तो माझा भाव आहे. दीपक शेठ माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा हे नाही, ते नंदी त्यांचा आहे मथुर. बरं, आजच्या विजयी तुमचं मत व्यक्त करा की. आज विजय म्हणजे आज खूप आनंद वाटतोय. त्या भरपूर दिवसात माझा एक नंबर झाला. नेहमी गुलाला मध्ये राहायचो आणि आज सर्वप्रथम माझ्या राजकीय दृष्टिकोनामध्ये माझा पहिला एक नंबरचा गुलाल माझ्या कपाळी लावला. मी याच्यातून माझी चांगली सुरुवात आणि माझा कॉन्फिडन्स जो होता अजून वाढून गेला माझ्या मथुर मुलीला मथुरच्या आशीर्वादामुळे. दादा कायम मोठ्या मैदानात फायनलचा गुलाल करतोय, काय वैशिष्ट्य जाणवते हो? तुमच्यासाठीच पळतो हा. मथुर माझा काय आहे, मथुर माझा देव आहे. त्याच्या आशीर्वादाने नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन चांगलं घडत आलंय आणि याच्या पुढे पण सदैव महाराष्ट्राने दिलेलं प्रेम आशीर्वाद अखंड देशभरातून त्यांच्या आशीर्वादाने मथुर आणि आम्ही कायम जेवढे फॅन फॅमिली आहेत त्यांच्यासाठी कायम काहीतरी वेगळं करून दाखवणार आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अजून पुढच्या वाटचालीसाठी नवीन सुरुवात करत राहणार. अच्युत भाऊ भावनिक झालाय, काय सांगाल त्याच्याविषयी? अच्युत काय बोला, अच्युत पण कामल्याचा तुकडा. अच्युतने अखंड महाराष्ट्रावर जे समीकरण आहे मथुर अच्युत नंतर येतं राहुल पाटील, हा समीकरण खूप मोठं आहे आणि